हॅलो एव्हरीवन, मी अभिलाषा. तर मी अजून एक नवीन ब्लॉग घेऊन आलेली आहे. खूप दिवसानंतर ब्लॉग केलाय. माझा जो होम पेडिक्युअरचा व्हिडिओ होता त्याला खूप सगळ्यांनी छान प्रतिसाद दिला. तर मला असं वाटलं की आता आपण होम फेशियलचा पण व्हिडिओ घेऊन यावा. तर मी तसंही घरगुती फेशियल करतच असते. तर यावेळेस म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करावा. तर उन्हामुळे खूप टॅनिंग आणि डल आणि ड्राय झालेली आहे स्किन. तर म्हटलं आपण किचनमधल्या काही गोष्टी वापरून आपण पार्लरसारखं एकदम मस्त फेशियल घरच्या घरी करणार आहोत. तर बघूया स्टेप बाय स्टेप कसं करायचं. तर हे आहेत ते इन्ग्रेडियंट्स. मी तुम्हाला वन बाय वन सांगते की काय इन्ग्रेडियंट्स आहेत. सो ह्याच्यामध्ये मी घेतलेलं आहे दूध. रॉ मिल्क आहे, हे तापवलेलं नाही आहे. ते आपल्याला स्किन क्लीन्स करायला लागणार आहे. त्याच्यानंतर आपण घेतलं आहे मध. त्याच्यानंतर लागणार आहे ॲलोवेरा जेल. त्याच्यानंतर लागणार आहे गुलाब जल. त्याच्यानंतर विटॅमिन ई कॅप्सूल्स, कॉटन बॉल्स, टिश्यू पेपर्स नसेल तरी चालेल, आणि असं स्पॅच्युला किंवा मग त्याच्यानंतर तांदळाचं पीठ लागणार आहे. आणि हा आहे मास्क. तर हा कसा बनवायचा हे मी तुम्हाला पुढे सांगते. लागणार आहे एक बाउल आणि टॉवेल, कारण की आपल्याला स्टीम पण घ्यायची. सो अगदी आपण पार्लरमध्ये जशा स्टेप्स असतात ना तशा स्टेप्स आपण इथे फॉलो करणार आहोत आणि घरच्या घरी फेशियल करणार आहोत. तर क्लिन्झिंग करण्यासाठी मी रॉ मिल्क घेतलं, जसं मी मगाशी सांगितलं. हे उकळलेलं दूध नाही, कच्चं दूध आहे. तर हे घ्यायचं आहे आणि कॉटन बॉल घ्यायचा असा. आणि आता माझ्या चेहऱ्यावर काहीच नाही आहे, मी काही अप्लाय नाही केलेलं आहे. तर म्हणून आपल्याला ही जी डर्ट आहे ना ती काढायची आहे, म्हणून आपण रॉ मिल्क यूज करतोय. हे क्लेन्झिंगचं काम करतं, स्किन पण सॉफ्ट करतं आणि जी डर्ट आहे ती पण रिमूव्ह करतं. मानेला पण विसरायचं नाही, मानेवरची पण डर्ट आपल्याला काढायची. तुम्ही कॉटन वरती बघू शकता की डर्ट पण निघतीये सोबत सोबत. हे आपल्याला वॉश करून यायचं. तर मी वॉश करून येते. आता वॉश करून आलेली आहे. माझा फेस नॉर्मल वॉटरनेच वॉश करायचं आहे, त्यानंतर पुसून घेऊ. सो आता आपली जी सेकंड स्टेप आहे, फर्स्ट स्टेप आपली झाली आहे जी की क्लेन्झिंग आहे. तर त्याच्यानंतर आपली सेकंड स्टेप आहे स्क्रबिंग. तर स्क्रबिंगमध्ये आपल्याला काय काय लागणार आहे, तर ते मगाशी मी दूध घेतलं होतं तेच दूध आहे. मी त्यातलं थोडंच वापरलं आहे, थोडं ठेवलं आहे. तर हे दूध घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये राईस फ्लोअर ॲड करायचं, कारण की आपल्याला स्क्रब बनवायचं म्हणून आपण राईस फ्लोअर ॲड करतोय. त्याच्यानंतर आपल्याला मध ॲड करायचं त्याच्यात. हे आपण मिक्स करूयात. आणि ह्याने काय होतं, आपली जी डेड स्किन असते ना ती रिमूव्ह होते आणि स्किन सॉफ्ट होते. त्याच्यासाठी हे स्क्रब करायचं. हे असं छानपैकी मिक्स करायचं, त्यावर अप्लाय करायचं. मोस्टली आहे ना नोज, चेन आणि फोरहेडला फोकस करायचं स्क्रबिंग करताना. मी आता सगळीकडे व्यवस्थित अप्लाय केलं. तर आता हे बॅक साईडला जे स्क्रबचं आहे ना त्याने आपण फेस वॉश करून आलेली आहे. तर तुम्ही आत्ताच बघू शकता मला स्किन इतकी सॉफ्ट फील होतीये ना. तर आपण पुढची स्टेप करूया, जी म्हणजे आहे आपल्याला घ्यायची आहे स्टीम. तर मी त्यासाठी बाउलमध्ये गरम पाणी घेऊन घेते. तर आपली जी पुढची स्टेप आहे ती आहे स्टीम. तर स्टीम आपण का घेणार आहोत, तर ते आपले जे पोर्स असतात ना ते ओपन व्हायला पाहिजे. जर ते ओपन झाले तर जे पुढचे आपले स्टेप्स आहेत ना तर त्या एकदम आतमध्ये मुरतात स्किनमध्ये, म्हणून पोर्स ओपन होणं गरजेचं आहे. तर त्यासाठी मी बाउलमध्ये गरम पाणी घेतलेलं आहे एकदम. आता आपण घेऊयात स्टीम. स्टीम घेतल्यानंतर आपल्याला चेहरा पुसून घ्यायचा परत. आता आपली स्टीम घेऊन झालेली आहे, आपले पोर्स पण ओपन झालेले आहेत. स्टीम घेतल्यानंतर आपल्याला द्यायचा आहे मसाज. खूप इम्पॉर्टंट स्टेप आहे फेशियल मधली मसाज. तर ह्यासाठी आपण एक जेल लाईक क्रीम बनवणार आहोत. तर ती कशी बनवायची ते आपण बघूया.
त्यासाठी एक बाउल घ्यायचा आहे, मग असाच तो ब्रश घ्यायचा आहे. त्यासाठी आपण घेतोय ॲलोवेरा जेल, घेतोय मध, त्यानंतर आपल्याला लागणार आहे विटॅमिन ई कॅप्सूल, एक विटॅमिन ई कॅप्सूल त्याच्यात, पेस्ट सारखं बनतं आणि आपल्याला फुल फेसला मसाज करायचा आहे. मसाज हा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे फेशियल मधला. तर का? कारण की त्याच्याने ब्लड सर्क्युलेशन इन्क्रीज होतं आणि नेहमी जेव्हा पण आपण मसाज करतो ना तर अपवर्ड डिरेक्शननी मसाज करायचा, म्हणजे त्याने स्किन सुद्धा टाईट होते. तर आता ही अशी पेस्ट फॉर्म झालेली आहे, एवढी पण इनफ आहे. आणि पहिले फेसला लावून घ्यायचं सगळीकडे. आता सगळीकडे मास्क लावून झालेला आहे आपला, हात जेल लाईक क्रीम लावून झाली आहे. तर आता मसाज कसा करायचा आहे. डोळ्यांच्या खाली वरती पण करायचं आहे सर्क्युलर मोशनमध्ये. ऑलमोस्ट माझा चेहरा तर असं चिकट झाला आहे ड्राय. तर आता मी धुवून घेणार आहे. सो मी फेस वॉश करून आले आता. तर बघू शकता तुम्ही आताच ग्लो कसा आलाय ते. तर आता पुढचं आपल्याला जे आहे ते करायचं, मास्क लावायचं आहे. 10-15 मिनिटं ठेवायचं. कॉमन मास्क आहे जो आपण नेहमी घरी करत होते. मी बेसन पीठ घेतलंय, दही घेतलंय, थोडीशी चिमूटभर हळद टाकली आहे आणि आता हे सगळं मिक्स करायचं छानपैकी. सो आता मी फुल मास्क लावलेला आहे. आता आपल्याला 10 मिनिटं थांबायचं आहे. जोपर्यंत हे ड्राय नाही होत ना तोपर्यंत तसाच ठेवायचा आहे मास्क, आणि ड्राय झाल्यानंतर वॉश करून यायचं आहे. 10 मिनिटं झालेली आहेत. माझा चेहरा ऑलमोस्ट खूप ड्राय झालाय, मला नीट बोलता येत नाहीये. ह्याच्यापेक्षा जास्त ड्राय नाही होऊ द्यायचं, नाही तर ते नीट निघत नाही. हा एवढा ड्राय झाला, थोडं ओलसर राहिला किंवा धुवून यायचा चेहरा. चला आपण आता चेहरा धुवून येऊया, मग पुढची स्टेप करूया. सो मी आता चेहरा धुवून आलेली आहे. तुम्हाला रिझल्ट आत्ताच बघा दिसणार आहे. इतकं रिलॅक्स फील होतंय ना, फ्रेश पण फील होतंय एकदम. तर तुम्ही ग्लो बघा चेहऱ्यावरचा. सो आता जे आपण पोर्स ओपन केले होते मगाशी स्टीम घेऊन, तर आता ते पोर्स आपल्याला क्लोज करायचे. जर ते आपण क्लोज नाही केले तर सगळी डर्ट वगैरे पण बसू शकते. तर मग आपल्याला ते क्लोज करायचे. तर त्यासाठी आपण यूज करणार आहोत टोनर. तर मी ॲज अ टोनर ही गुलाबजल यूज करते. तुमच्याकडे कुठलेही टोनर असेल तर तुम्ही यूज करू शकता. तर मी हातावरच असं घेणार आहे थोडंसं, आणि असं टॅप 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 करणार आहे स्किनवर. लास्ट स्टेप आहे आपली, ती म्हणजे मॉइश्चरायझर. तुमच्याकडे कुठलं मॉइश्चरायझर असेल ते तुम्ही लावू शकता. सो लास्ट स्टेप आहे आपली मॉइश्चरायझर. सो मी हे मॉइश्चरायझर लावते आता. तुमच्याकडे जे कुठलं मॉइश्चरायझर तुम्ही डेली यूज करत असाल ते तुम्ही लावू शकता. सो आपला फुल फेशियल कंप्लीट झालेला आहे. तर हा आहे फायनल ग्लो. सो तुम्ही ग्लो बघू शकताय. आपलं फेशियल तर कम्प्लीट झालंय. लास्ट बट नॉट द लीस्ट लिप बाम लावूयात आपण. लिप्सला पण थोडंफार केअर केलं पाहिजे. सो अशा प्रकारे आपलं कम्प्लीट फेशियल लुक झालेला आहे.
अगदी सोप्या पद्धतीमध्ये आणि घरगुती इन्ग्रेडियंट्स यूज करून आपण होम फेशियल आज केलेलं आहे आणि रिझल्ट तुम्ही स्वतः बघू शकता. खरोखर याचे रिझल्ट खूप छान आहेत. जर आठवड्यातून तुमच्याकडे वेळ असेल तर 2दा जरी केलं तर ह्याचा रिझल्ट खूप जास्त छान येऊ शकतो. तर मला तर हा फेशियल लुक खूप जास्त आवडला आहे. तर तुम्ही पण नक्कीच ट्राय करा. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की असेच खूप सारे ब्युटी रिलेटेड व्हिडिओज माझ्या चॅनलवर ऑलरेडी मी पोस्ट केलेले आहेत आणि यापुढेही अजून करत राहीन. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, शेवटपर्यंत बघितला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला अजून पण सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. सो मी असेच छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येत राहील. तर भेटूया अशाच छानशा एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.